तळवा कारशेडमधनं कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनचा डबा डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान घसरल्याने मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वे ही विस्कळीत झालेली आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणीच पहाटे 8:09 ही लोकल ट्रेन जी आहे तिचा डबा घसरला होता। विशेषतः पाहायला गेलं तर यामुळे कल्याणवरनं अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या ज्या लोकल सेवा आहेत त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहेत। सध्या तरी पाहिलं तर रेल्वे प्रशासनाकडनं या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू आहे। आपण पाहू शकता की दोन्ही ज्या ठिकाणी हा डबा कोसळला आहे त्या ठिकाणी जी कपलिंग आहे ती कपलिंग काढून या ठिकाणी आपण पाहिलं तर जॅक लावून जो लोकल डबा आहे तो डबा या ठिकाणी उचलण्याचं काम आता रेल्वे प्रशासनाकडनं सुरू आहे। विशेषतः पाहायला गेलं तर काल या ठिकाणी 10 तासाचा जम्बो मेगा ब्लॉक घेऊन डोंबिवली स्टेशन परिसरात हे काम करण्यात आलं होतं। या ठिकाणी नवीन स्लीपर जे आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आले होते, मात्र त्यामुळेच ते व्यवस्थित बसल्या नसल्याने या ठिकाणी हा डब्बा घसरल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळत आहे। मात्र रेल्वे प्रशासनाकडनं अधिकृत अशा प्रकारची कुठलीच घोषणा किंवा रेल्वे प्रशासनाकडनं सांगितलं नाही आहे। मात्र तरी देखील आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच आपण पाहू शकतो डोंबिवली रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर ठाकुर्ली आणि कोपर या रेल्वे स्थानकावरती डाऊन साईडच्या गाड्या या थांबवण्यात येणार नसल्याची सूचना देखील रेल्वे प्रशासनाकडनं देण्यात येत आहे। सध्या तरी पाहिलं तर आज सोमवार म्हणजेच आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। मोठ्या प्रमाणात चाकरमाने मुंबईच्या दिशेने जातात, मात्र मुंबईच्या दिशेने जात असताना या चाकरमान्यांना आज झालेल्या या घटनेमुळे नाहक त्रास हा सहन करावा लागत असल्याचं दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।